टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। सार्वजनिक बांधकाम विभागानं तब्बल 90 लाख रुपये खर्च करून नागपुरातील रविनगर परिसरामध्ये हा कंपोस्ट खत तयार करण्याचा प्रकल्प सुरू केला, परंतु सुरू झाल्यानंतर अवघ्या 2 वर्षातच हा प्रकल्प बंद पडला आणि आता 2 वर्षापेक्षा जास्त काळ झाला हा कंपोस्ट खत प्रकल्प बंद आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यावर तब्बल 90 लाख रुपये खर्च करण्यात आले। आपण हे दृश्य या ठिकाणी बघतोय। 90 लाख रुपये खर्च करून तयार करण्यात आलेला हा कंपोस्ट खत निर्मितीचा प्रकल्प जो आहे तो या ठिकाणी बंद आहे। नागपूरच्या रविभवन परिसरामध्ये जवळपास 850 गाळे आहे, फ्लॅट्स आहे, क्वार्टर्स आहे सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे। या 850 घरांमधून निघणाऱ्या कचऱ्यावर इथेच प्रक्रिया व्हावी, खत निर्माण व्हावं म्हणून 90 लाख रुपयाचा हा प्रकल्प जो आहे तो या ठिकाणी खत निर्मिती प्रकल्प रविनगरात साकारण्यात आला होता, परंतु सगळे पैसे 90 लाख रुपये वाया गेलेले आहे आणि या प्रकल्पाला लॉक लागलेला आहे। हा संपूर्ण प्रकल्प बंद आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टॅक्स पेअरचे, सर्वसामान्य लोकांचे तब्बल 90 लाख रुपये वाया गेलेले आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। 90 लाख रुपये खर्च करून उभारलेला प्रकल्प धुळखात आहे, बंद आहे। कॅमेरामॅन साईसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।